नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. मायक्रोसॉफ्टकडून मुंबईमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांची मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. मायक्रोसॉफ्टचा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा विचार आहे. मायक्रोसॉफ्ट सोबत ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प करण्याचा प्रयत्न आहे. 45,000 लोकांना GCC द्वारे रोजगार उपलब्ध होणार आहे. याबाबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. महाराष्ट्राला AI हब करण्याबाबत मायक्रोसॉफ्ट सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. निश्चितपणे येत्या काळामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि AIचा एक प्रकारे महाराष्ट्राला हब करण्याकरता मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल अशा पद्धतीने चर्चा झालेली आहे, जी अतिशय सकारात्मक आहे. राज्याने पंप स्टोरेजमध्ये 76,115 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेपर्यंत मजल मारली आहे. महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचं लक्ष्य असून महाराष्ट्रामध्ये पंप स्टोरेज प्रकल्पांच्या उभारणीसाठी झालेल्या करारांमुळे 5,800 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची वाढ होणार आहे. या प्रकल्पामध्ये 23,800 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 11,500 रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प, कोयना टप्पा 6 उदंचन जलविद्युत प्रकल्प आणि सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी जलसंपदा विभाग आणि JSW न्यू एनर्जी लिमिटेड, महाजेनको रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आणि न्यू एशियन इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. केंद्र शासनाने देशातून 2026 पर्यंत नक्षलवाद हद्दपार करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. महाराष्ट्र या उद्दिष्टपूर्तीमध्ये एक पाऊल पुढे असून महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. राज्य शासनाने राबवलेल्या दूरदृष्टी धोरणांमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. राज्यातून नक्षलवाद संपूर्ण संपुष्टात आणण्यासाठी अतिदुर्गम भागात पोलीस चौकी सुरू कराव्यात. सर्व पोलीस चौकींमध्ये आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करून सर्व सुविधा देण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा आता जगभर पोहोचणार आहे. जागतिक ब्रँड प्राडा, संत रोहिदास चर्म उद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ आणि डॉक्टर बाबू जगजीवन राम चर्म उद्योग विकास महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासामध्ये इटली भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारामुळे कोल्हापुरी चपला फेब्रुवारी 2026 मध्ये प्राडाच्या 40 विक्री केंद्रांमध्ये तसंच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची साथ. भारतीय पारंपरिक कोल्हापुरी चपलांचा वारसा आता जगभर पोहोचणार आहे. भारतातील अनेक कारागीर, व्यावसायिक आणि उद्योजकांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान या करारानंतर भारतीय कारागिरांच्या कलेलाही एक नवी दिशा मिळणार आहे. राज्यातील वाढतं नागरीकरण लक्षात घेता शहरवासियांना नागरी सोयी सुविधा देण्यास राज्य शासनाचं प्राधान्य आहे. पुणे शहराचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर होतोय आणि त्या अनुषंगानं पुणे महानगर क्षेत्रामध्ये 220 प्रकल्पांअंतर्गत विविध विकास कामं हाती घेण्यात आली आहेत. यासाठी 32,523 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. रस्ते विकास नियोजनानंतरच शहर विकासाचे आराखडे तयार करावेत, असे निर्देश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिले. किरकोळ विदेशी मद्य विक्री आणि किरकोळ देशी मद्य विक्री दुकानांच्या बाबतीत स्थलांतरांसाठी यापुढे नोंदणीकृत सोसायटीची ना हरकत घेणं बंधनकारक राहणार आहे. या निर्णयाची राज्यामध्ये सर्वत्र अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत या संदर्भात माहिती दिली आहे. राज्यात मुलं तसंच महिलांच्या सुरक्षेसह त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत आणि गेल्या काळामध्ये अनेक नवीन योजना उपक्रम आम्ही सुरू केले. राज्यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी जे काही करणं आवश्यक आहे ते सर्व करू. या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. राज्य महिला आयोगाच्या वतीनं वनामती इथे महिलांसाठी सक्षमा या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. तुमच्या मागे पूर्ण सरकार, आम्ही सगळेजण आहोत. चिंता करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.